या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतंय वर्षभराच्या कालावधीमध्ये झाली किंवा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाली त्याची असणारी चौकशी त्यांनी पहिल्यांदा SITने केली पाहिजे। ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराईज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि फोन केले असतील त्याचंही SITने चौकशी केली पाहिजे आणि तिथून मला वाटतं असणारं खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय। दुसरं शासनाने असणाऱ्यासारखे ती असणाऱ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट देतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील यांच्या संदर्भातलं असणारं जी काही नंतरची माहिती मिळते ती विपरीत मिळते। त्यावेळेस त्यांनी पोलिसांकडून दिलेली माहिती कारण शेवटी मुख्यमंत्री सुद्धा स्टेटमेंट जे करतात ते पोलिसांनी दिलेल्या माहितीवरनच देतात, तेव्हा ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाही याचं त्यांनी बघावं आणि या दोन्ही याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना जे ब्रीफिंग केलंय ते जर चुकीचं असेल तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही आमची मागणी राहणार आहे। यामध्ये माजी खासदार जे निंबाळकर आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले होते, मात्र मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीनचिट केली। कुठेतरी मुख्यमंत्री महोदयाने घाई केली असं नाही, मी म्हणून मगाशी म्हटलं की सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सभागृहामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती पोलिसांच्या सांगण्यावरनं दिली। इथे सुद्धा त्यांनी जे ब्रीफिंग केलं असेल ते पोलिसाच्या सांगण्यावरनं केलं असेल तर पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रीफिंग केली आहे या ह्याच्याखाली त्यांनी असणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे। वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय राहील डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात? नाही, आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक तर त्याच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये घ्यायला लावणं हा एक भाग आणि दुसरा भाग ही आता असणारं इन्क्वायरी आहे। या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह आहेत, त्याच्यामुळे सुपरविजनची मागणी करण्यात काही अर्थ नाही, कारण का ज्या मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते, त्याच्यावरती सुपरविजन करावं लागतं, त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे। आता या सुपरविजनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक माझ्याबरोबरचे जे आहेत ॲडव्होकेट विजय मोरे हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे त्यांना आम्ही असणारा विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंबाला त्यांनी असणारा मदत त्या ठिकाणी करावी आणि मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल आणि जे आरोपी आहेत मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे असणारा मॅजिस्ट्रेट समोर सादर करेल याची दक्षता तिथे घेतल्या जाईल। काही दुसरे प्रश्न घेऊया। एक प्रश्न, SITच्या ऐवजी न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे का या प्रकरणात? नाही, न्यायालयीन चौकशीला अधिकार नसतो पनिशमेंट देण्याचा किंवा त्याच्या पुढे जाण्याचा। SIT ही असणारी जी आहे ती न्यायालयीन प्रक्रियेचा इन्क्वायरीचा भाग आहे, त्याच्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर ती SIT मार्फतच दिल्या जाईल अशी